मन आणि शरीर यांची योग्य सांगड मन आणि शरीर यांची योग्य सांगड काय आहे? अरे यार हे सांगड काय आहे? अरे तुला नक्की एक्सपेक्ट काय आहे ते सांग ना. बरं बरं, ओके डन, बाय. वंदना, वंदना, ए वंदना, हे बघ. कुठे काय? थांब थांब, मी चालव. अगं नेटवर्क इश्यू. कुठे काय? कृती परिपूर्ण होते. ती परिपूर्ण झाली आणि पहिलं पारितोषिक मला जाहीर झाले. अरे वा 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 वा. अरे आजोबा, तुम्ही कधी आलात? फार वेळ नाही झाला बेटा. ते उद्या आमच्या नाटकाचा प्रयोग आहे ना. अच्छा, सॉरी हा. ओके. यांची योग्य सांगड जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत कृती परिपूर्ण होत नाही. मन आणि शरीर सांगड, मन शरीर पाठांतर होतच नाहीये. होईल होईल. हे खा म्हणजे खणखणीत पाठांतर होईल. असं रोज रोज चॉकलेट खाऊन मी मोठी होईन ना. अजिबात होणार नाही आमचं पिल्लू. ऑल द बेस्ट बेटा. थँक्स अ लॉट आजोबा. तोपर्यंत कृती परिपूर्ण होत नाही. अरे बाळानं थांबा 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 थांबा. एक घे, थँक्यू एक घे, थँक्यू एक घे, थँक्यू एक घे. थँक्यू. बाय बाय. बाय बाय. आजोबा, वंदना, अगं मला असं वाटलं की वाटण्याला काही अर्थ नाहीये ह्याचा. अगं नाटक, फक्त म्हणण्यापुरतं. अगं असं कसं. कागदोपत्री. पुरे औषध घ्यायचे की नाही? नको. का? त्याने आता आपला परिणाम सोडायला सुरुवात केली. तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे. द्या.
कॉन्सन्ट्रेट बेबी, कॉन्सन्ट्रेट. हॅलो पॉप्स, आलोय मी. कुठे आहात? हा, मिताली. इकडून कुठून आला? अगं शेअर रिक्षाने आलो. हे घे. आणि आईनं तुलाच खायला सांगितलंय, नाहीतर हॉस्टेलवर वाटून मोकळी होशील. ही मॉम म्हणजे ना आता हे कुठून आणलंस? गिफ्ट. कुणी दिलं? किती रे संशयी मन तुझे. काय करणार, तरुण मुलींचा बाप आहे ना. आधी चॉकलेट खाते मग बघू. कसं वाटतंय आता? खरं सांगू की खोट? आपलं काय ठरलंय मनाला समजवायला पाहिजे. वाट बघते. कसली? एक से कधीच येणार नाही आणि दुसरा लवकर येऊ अशी इच्छा. आली या भोगासी. जेवतेस ना थोडं? जात नाही हो कशाखाली. अगं औषध घेण्यापूर्वी 2 घास खायलाच हवेत की नाही? मी आलोच लगेच घेऊन. आजोबांनी दिलं होतं. कोण आजोबा? ते नेहमी येतात इथे. नाव काय त्यांचं? नाव म्हणजे आजोबा. अगं काही ओळख देत नाही आणि कुणाशी अशा मोकळेपणाने कशा बघता तुम्ही हल्लीच्या पोरी? इतर मुलींनाही ते देतात. म्हणजे चांगलाच सरावलेला दिसतोय थेरडा. त्यांच्या डोळ्यात काय दिसतं? अगं अशा लोकांच्या डोळ्यातच वासना दिसते. मी विरोध करून पाहिला तर त्यांचे डोळे भरून यायचे. बर, मी पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा मला दाखवतो माणूस. ठीक आहे. बर, जेवायला कुठे जाऊया ते सांग. हा चला सांगते. इथे जवळच एक ना रेस्टॉरंट आहे, तिथे ओके. जाऊया. चल. वंदना, एक गंमत सांगायचीच राहिली तुला. कसली हो? अगं आज मिताली भेटली होती. सगळ्याच मुली तुम्हाला मिताली वाटतात. अगं ही खरंच आपली मिताली वाटते मला. पुढच्या वेळेला तिचं खरं नाव नक्की विचारा. हो, नक्की विचारतो. अगं आज मी तिचा हात हातात घेतला होता. काय सांगते काय? हो, फिरवा ना माझ्या चेहऱ्यावरून. आजोबा आज उशिरा आलात? म्हणजे वाट पाहत होता आमचं पिल्लू. नाही तसं काही नाही. हे घे. आज डबल धमाका? हम्म, कशाबद्दल? एक नेहमीच हम्म. आणि एक तुला पारितोषिक मिळाल्याचं. ओ शिट, तुम्हाला कसं समजलं? आमचं पिल्लू आहेच मुळे हुशार. हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन्स. या हे माझे वडील. पॉप्स मी आलेच हा.
हॅलो यन्मा. नमस्कार, बसा. फार गोड मुलगी आहे हो तुमची. हो. आणि मुलगा? मला दोन्ही मुलीच आहेत. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स यंग मॅन. ते कशाबद्दल? मला दोन्ही मुलगी आहेत. अच्छा. तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. ते कसं काय? सांगतो. मला तुमच्या मुलीचं नाव सुद्धा ठाऊक नाही. मिताली. रिअली? हो. ओ माय गॉड. का? काय झालं? पुन्हा पुन्हा सांगा. मिताली. यालाच योगायोग म्हणत असत. कसले योगायोग? मी नाही समजलो. सांगतो. मी वेटरन लेफ्टनंट कमांडर के प्रसाद. अहो बसा. आदर आहे मला. बसा. माझे दोघेही अमेरिकेत असतात. आणि मुली? दुर्दैवाने आम्हाला मुलगी नाही. मुली फार मायाळू असतात हो. हो. अमेरिकेत जाऊन येऊन असता का? नाही. का बरं? वंदना गेली अनेक वर्ष शेवटच्या घटका मोजते. वंदना? माझी मिसेस. आय एम सो सॉरी. सो सॅड. मग मुलं इथे येतात? नाही. का? आपल्या आजारी आईला बघायला इथे येत नाही? नाही. आणि नातवंड? माझ्या मोठ्या नातीचं नाव मिताली. मिताली? हो, आमची पण मितालीच. आम्हाला ती आमचीच मिताली वाटायची. अच्छा, म्हणून तुम्ही. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके सर. आणि बाकीच्या नातवंडांची नाव? माहित नाही. म्हणजे? एका सामान्य आणि देशप्रेमाचं पूत मानगुटीवर बसलेल्या सैनिकाशी त्यांना कोणतेही संबंध ठेवायचे नाही. अभि, अरे असं अचानक कसा आलास? ऍटलीस्ट हँडवॉश तरी करून घे. अरे तांदूळच तर निवडत होते ना. पाणी तरी पिणार आहेस का? मी अल्कलाईन वॉटर शिवाय दुसरं काही घेत नाही. बसणार तरी आहेस का? बाबा, अरे अभि, थांबा, अगोदर बाथरूम मध्ये जाऊन हातपाय धुवून या. तो एकटाच आलाय. बोल अभि, कसा आहेस? मी आणि दादाने तुमच्यासाठी अमेरिकेत एक बंगला घेतला. अभिवाद नकोत. मी माझा देश सोडून कुठेही येणार नाही. आई, तुझं मत काय? माझं जग तुझे बाबा आहेत. हा तुमचा अंतिम निर्णय आहे? होय. होय. मला माझा देश अतिशय प्रिय आहे. एका सामान्य सैनिकासाठी मला आणि दादाला आमचं आयुष्य फुकट नाही घालायचं. शेवटचा विचार कर.
बोलवी. मी येणार नाहीये. माझं देशप्रेम एका क्षणात एका बंगल्यासाठी अजिबात विरघळणार नाही. ठीक आहे मग, मी येतो. इतकी निष्ठुर कशी काय होऊ शकतात ती रक्ताची नाती? नातं या शब्दावरचा विश्वासच सोडून गेलाय माझा. म्हणून तुम्ही इथे येऊन हा खाऊ तुमच्या नातीना देता. हो, म्हणजे सॉरी हा, माझं काही चुकलं का? मी रोज जितक्या नातींना खाऊ देतो ना, तितके घास या आपल्या मुखात घेतो. स्वतःला सावरास हास्य अश्रूंनी सुद्धा दगा दिला राव. मितालीला केलेला स्पर्श वंदनाच्या अचेतन शरीराला करतो तेव्हा ते सुद्धा काही क्षण थरारून उठतं. अमेझिंग. मी पुढच्या वेळेला येईन ना, तेव्हा मितालीला आपण तुमच्या घरी घेऊन जाऊ. हो, नक्की, नक्कीच. आजोबा, मिताली, आमची मिताली. तुम्ही याल तेव्हा त्या नंबरवर मला मेसेज करा. आजोबा, बेटा, हे फूल आजीला माझ्याकडून द्या. अरे वा, आनंदाने गुदमरूनच जाईल. हाच एकदम फूल तुझ्या नातीने दिले. कोणी? मितालीना? हो, मितालीने. तुम्ही मानलेली मिताली. खरंच तिचं नाव मिताली आहे. मला गुदमरल्यासारखं होतंय. मी तिला म्हणालच होतो, तिला गुदमरल्यासारखं होईल म्हणून. आता सांगा मला, आज किती घास भरवणार? घास भरवण्याचा नव्हे, पिटी मारण्याचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही आपलं दुःख त्यांच्या समोर उघड केलं? ते आपल्याला भेटायला येणार आहे. नको, हे नवे पाश आपल्याला आता नाही निस्तरता येणार. चूक झाली. मग ते निस्तरायला नको का? मग आता घास भरू. आपलं काय ठरलंय? हो, आपलं काय ठरलंय?
अगं मी केव्हाचा प्रसाद आजोबांना फोन करतोय तर नो रिप्लाय येतोय. मला द्या काय घे. कोणी उचलत नाही काय करायचं आता? या कार्डवर त्यांचा पत्ता सुद्धा नाही. या नंबरवरून त्यांचा पत्ता ट्रेस करता येईल, पण त्यासाठी या सिमच्या ऑफिसमध्ये जा. आपण पुन्हा एकदा वेळ ट्राय करून बघूया. हो बघ.